नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मदनकार फ्रॉम AW अकॅडमी राठीनगर अमरावती. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दॅट इज डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल. तर आपण स्टार्ट केलेलं आहे. तर हे 10th मॅथ्सचा टॉपिक आहे आणि आपण स्टार्ट केलेला आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, जो फर्स्ट युनिट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. तर बघा, दॅट इज डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल स्टार्ट करण्याच्या अगोदर पहिले डिटर्मिनंट मीन्स काय. तर मी काय म्हणतोय, A, B, C and D are any 4 numbers. जर A, B, C, D हे कोणतेही 4 नंबर्स आहेत तर मॉड, जर मी अशा 2 लाईन ड्रॉ करत असणार तर याला म्हणतात मॉड. ठीक आहे. तर मॉड ऑफ A, B, C, D इज कॉल्ड एज डिटर्मिनंट. याला तुम्ही काय म्हणताय, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. याची ऑर्डर किती आहे, ऑर्डर इज 2. का बरं ऑर्डर 2? का, कारण की या डिटर्मिनंट मध्ये 2 रोज आहे आणि 2 कॉलम आहे. तर रोज म्हणजे काय आणि कॉलम म्हणजे काय, तर बघा हे जे हॉरिझॉन्टल एलिमेंट्स आहेत याला म्हणतात रोज. जसं की A, B आणि C, D हे काय आहे, रोज. आणि जे व्हर्टिकल एलिमेंट्स असतात जसं की A, C आणि B, D याला म्हणतात कॉलम्स. ठीक आहे. तर पहा हे जे आहेत व्हर्टिकल AC आणि BD याला काय म्हणतात, कॉलम. आणि या डिटर्मिनंट मध्ये 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. And determinant is denoted by capital letters, that is A, B, C, D and so on. तर पहा, the value of that determinant is find out, that is D. याला मी डिनोट करतो D. आणि काय A, B, C, D. आणि इथे चुकूनही स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा नाही. इथे 2 व्हर्टिकल लाईनच येतील. ठीक आहे. इथे तुम्ही असं लिहिणार नाही स्क्वेअर ब्रॅकेट, हे रॉंग आहे. हे मॅट्रिक्स होते. इथे आपल्याला डिटर्मिनंट पाहायचा आहे. द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज, तर काय करायचं, या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर पाहिजे असणार तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तर A ला मल्टिप्लाय करायचं D ने, दॅट इज A इंटू D पण विथ साइन. आणि इथे मध्ये कंपल्सरी राहील मायनस इन ब्रॅकेट. आता करा B इंटू C चं मल्टिप्लिकेशन, दॅट इज B इंटू C विथ साइन. ठीक आहे. तर ही राहील व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. ठीक आहे. आता बघा की तुम्हाला याच्यावर असं एक्झाम्पल येते, 1 मार्क साठी एक्झाम्पल आलेलं आहे. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 4, 3, 2, -2. तर पहा सिंपल काय करणार, मल्टिप्लाय करणार. हा रूल यूज करा. 4 इंटू कशाला मल्टिप्लाय करायचं, -2 सोबत मायनस इन ब्रॅकेट. इथे काय 3 इंटू 2 दॅट इज 3 इंटू 2. तर बघा 4 इंटू -2 दॅट इज -8. आणि इथे मायनस साइन 3 इंटू 2 दॅट इज 6. तर किती -14 हे राहील याचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू. किंवा असं येऊ शकते, फॉर एक्झाम्पल -3 2 आणि इथे 4. ठीक आहे. आता बघा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू, तर तुम्ही काय करता, -3 इंटू 4 मायनस इन ब्रॅकेट -3 इंटू 2. तर बघा -3 इंटू 4 किती होईल, दॅट इज -12. आणि इथे मायनस इन ब्रॅकेट -6, तर मायनस मायनस प्लस -12 प्लस 6 दॅट इज -6. हे राहील या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. हे 1 मार्क साठी तुम्हाला इथे येते फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ठीक आहे. तर पहा ही जी डिटर्मिनंट मेथड आहे, इट इज यूज्ड टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आणि ते कसं फाइंड करतात तर ते त्याची प्रोसिजर आपण पाहू. तर बघा प्रोसिजर,
तुम्ही कन्सिडर करताय की दोन इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत a1x प्लस b1y इक्वल्स टू c1 आणि a2x प्लस b2y इक्वल्स टू c2 आणि कंपल्सरी जेव्हा तुम्हाला डिटर्मिनंट मेथड ने सोल्युशन फाइंड करायचा आहे तर कंपल्सरी फॉर्मॅट जो इक्वेशनचा फॉर्मॅट आहे तो असाच राहील a1x plus b1y equals to c1 आणि a2x plus b2y equals to c2 म्हणजे काय की कॉन्स्टंट टर्म नेहमी RHS मध्येच राहतील आणि x आणि y च्या टर्म LHS मध्ये राहतील आणि पहिला जर तुम्ही x घेतला असणार फर्स्ट इक्वेशन मध्ये तर सेकंड इक्वेशन मध्ये फर्स्ट x च राहील तुम्ही असं नाही लिहिणार b2y plus a2x ठीक आहे x च्या टर्म पहिले तर दोन्ही इक्वेशन मध्ये x च्या टर्म पहिले आणि y च्या टर्म नंतर आणि कॉन्स्टंट टर्म नेहमी कशात राहतील RHS मध्येच राहतील आता मला सांगा तुम्ही सोल्युशन फाइंड करता म्हणजे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू फाइंड करत असता ठीक आहे तर x आणि y ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड तर बघा मी काय करताय इथे डिटर्मिनंट d लिहितोय मोस्ट इम्पॉर्टंट द डिटर्मिनंट d इज नथिंग बट तर पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट विथ साइन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट विथ साइन तर मला सांगा x चा कोएफिशिएंट काय आहे इथे a1 इथे लिहितो a1 नंतर y चा कोएफिशिएंट काय आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये दॅट इज b1 ठीक आहे हे a1 b1 कोणाचे आहेत तर फर्स्ट इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट त्याच्या खाली सेकंड रो मध्ये तुम्ही लिहिणार सेकंड इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट तर x चा कोएफिशिएंट काय राहील a2 आणि y चा कोएफिशिएंट b2 समजलाय का पण कंपल्सरी इथे जर x चा घेतला असणार कोएफिशिएंट तर दुसऱ्या रोचा फर्स्ट एलिमेंट सुद्धा सेकंड इक्वेशनचा x चाच कोएफिशिएंट पाहिजे y चा चालणार नाही म्हणजे असं नाही लिहिणार a1 b1 आणि खाली b2 a2 ते रॉंग होऊन जाईल समजलाय तर हा आहे d आणि याची व्हॅल्यू a1 b2 मायनस b1 a2 हे राहील त्याची व्हॅल्यू समजलाय का हे आता पहा की इथे तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत पण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करण्याच्या अगोदर तुम्हाला dx बनवायचा आहे आणि dy बनवायचा आहे तर dx आणि dy कसा बनवायचा ते सांगताय तर d मधला फर्स्ट कॉलमला कॉन्स्टंटनी जर रिप्लेस केलं तर तुमचा बनते dx आणि d मधल्या सेकंड कॉलमला जर कॉन्स्टंटनी रिप्लेस केलं तर तुमचा बनते dy म्हणजे काय तर इथे फर्स्ट कॉलम ऑफ d रिप्लेस बाय कॉन्स्टंट c1 आणि c2 इथे c1 इथे c2 पण सेकंड कॉलम ऍज इट इज राहील दॅट इज b1 b2 समजलाय तर हा झाला dx आणि सिमिलरली dy बनवायचा असणार तर सेकंड कॉलम ऑफ d इज रिप्लेस बाय कॉन्स्टंट इथे भेटणार a1 a2 ऍज इट इज आणि इथे b1 b2 च्या ऐवजी c1 c2 समजलाय तर बघा तुम्हाला दोन इक्वेशन या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत नंतर d फॉर्म करायचा आहे फाउंड करायचा आहे dx फॉर्म करायचा आहे dy फॉर्म करायचा आहे ठीक आहे आणि नंतर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत x ची व्हॅल्यू कशी फाइंड करणार तर dx d एकही dx ची व्हॅल्यू येईल त्याला d च्या व्हॅल्यूने डिवाइड करणार आणि y dy d ठीक आहे तर याच्यावर तुम्हाला x पण मिळणार आणि y पण मिळणार आणि ही जी मेथड आहे ती मेथड आहे डिटर्मिनंट मेथड समजलाय तर याचे न्यूमेरिकल आपण सॉल्व करू तर ही सर्वात इझी मेथड आहे आणि तुम्ही इझिली या मेथडने x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करू शकता पण लक्ष द्या याला यूज करण्यासाठी हा जो d असते दिस d नेवर बी इक्वल्स टू 0 हा d केव्हा 0 राहणार नाही नाहीतर 0 जर असणार तर x ची व्हॅल्यू इन्फिनिटी y ची व्हॅल्यू इन्फिनिटी तर तुम्हाला x आणि y च्या इनफायनाइट व्हॅल्यूज भेटतील तर ही जी d ची व्हॅल्यू आहे ही केव्हा 0 राहणार नाही लक्षात राहील तर बघा क्रॅमर्स रूलने तुम्हाला या दोन इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे तर ते ऑब्टेन करण्यासाठी आपण पाहू की याला सॉल्व कसं करायचं तर फर्स्ट न्यूमेरिकल तर पहा तुम्हाला दिलेला आहे 4x 3y 4 0
पण बघा तुम्हाला जेव्हाही सोल्युशन फाइंड करायचं बाय युजिंग डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल, तर जे इक्वेशन दिलेले असतात ते स्टँडर्ड फॉर्म मध्येच पाहिजेत. कसे? तर a1x b1y इज इक्वल टू c1. तर इथे जो कॉन्स्टंट आहे तो राईट हँड साइड मध्येच पाहिजे. पण इथे पहा -4 LHS मध्ये आहे, तर याला ट्रान्सफर करा RHS मध्ये, तर तुम्हाला मिळणार 4x 3y इक्वल्स टू 4. हे झालं इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन का काय दिलेलं आहे? 6x इक्वल्स टू 8 5y. अगेन बघा x आणि y जे टर्म्स असतात x आणि y च्या एकाच साइड मध्ये LHS मध्ये पाहिजे, पण इथे y ची टर्म RHS मध्ये आहे, तर मी याला ट्रान्सफर करतो. तर इथे मिळणार 6x 5y इक्वल्स टू 8. हे झालं इक्वेशन 2. आता पहा तुम्हाला a1 ची व्हॅल्यू, b1 ची व्हॅल्यू, c1 ची व्हॅल्यू माहित आहे आणि a2 ची व्हॅल्यू, b2 ची व्हॅल्यू आणि c2 ची व्हॅल्यू माहित आहे. तर काय करणार? इक्वेशन 1 ला कंपेअर करा. तर मी म्हणतोय कंपेअर इक्वेशन 1 विथ a1x b1y इक्वल्स टू c1. तर तुम्हाला मिळणार x चा कोएफिशिएंट इथे a1 होता, तर a1 इक्वल्स टू 4, b1 इक्वल्स टू 3 and c1 equals to 4. ठीक है? Similarly, compare equation 2 with standard form होता a2x plus b2y equals to c2. तर पहा तुम्हाला काय मिळणार? That is a2 equals to 6, b2 equals to 5 आणि c2 equals to 8. नंतर तुम्हाला डिटर्मिनंट फॉर्म करायचे आहे, दॅट इज d. d ची व्हॅल्यू होती a1 b1 आणि a2 b2. आता इथे a1 b1 आणि a2 b2 च्या जागेवर व्हॅल्यू ठेवा. a1 ची व्हॅल्यू किती आहे? 4. नंतर b1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, दॅट इज 3 आणि इथे आहे 6 आणि इथे 5. याला सॉल्व करा. तर सॉल्व करताना पहा, that is 4 into 5 20 minus 3 into 6 18. तर तुम्हाला भेटणार 20 minus 18 that is 2. d ची व्हॅल्यू भेटली आहे तुम्हाला 2. नंतर तुम्हाला dx आणि dy फाइंड करायचं. dx कसा फाइंड करणार? फर्स्ट कॉलम a1 a2 रिप्लेस बाय c1 c2. तर तुम्ही लिहिणार इथे c1 c2, इथे राहील b1 b2. तर बघा c1 ची व्हॅल्यू काय आहे? दॅट इज c1 इज इक्वल टू 4 आणि c2 इक्वल्स टू 8 आणि इथे राहील b1 b2 किती आहे? 3 आणि 5. 3 and 5. तर तुम्हाला पाहायला जर सॉल्व केलं तुम्ही, तर तुम्हाला मिळणार दॅट इज 4 into 5 20 minus 8 into 3 24 दॅट इज -4. ठीक आहे? सिमिलरली dy कसा ऑब्टेन करणार? दॅट इज d चा सेकंड कॉलम रिप्लेस करायचा c1 आणि c2 आणि फर्स्ट कॉलम ऍज इट इज. तर a1 a2 ऍज इट इज, इथे c1 c2. तर a1 a2 ची व्हॅल्यू, a1 ची व्हॅल्यू किती आहे? 4, a2 ची व्हॅल्यू आहे 6. इथे राहील 4 6 c1 c2 3 नाही 4 and 8. याला सॉल्व करा. तर 4 into 8 32 minus 6 into 4 24. 32 minus 24 that is 8. ठीक आहे? तुम्हाला dx भेटला, dy भेटला आणि d भेटला. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळणार x equals to dx upon d. dx आला -4, d आलेला आहे किती आलेला होता? 2. -2 मिळणार आणि y मिळणार dy upon d. तर dy आहे 8 upon 2 that is 4. Therefore solution is x comma y equals to x ची व्हॅल्यू -2, y ची व्हॅल्यू 4. ठीक आहे? एकदम सिंपल मेथड आहे. नंतर पहा सेकंड न्यूमेरिकल ला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मी डायरेक्टली लिहितो. डायरेक्टली कसं? तर हा -2 तिकडे पाठवून द्या. तर इथे मिळणार 2x plus 3y equals to 2 इक्वेशन 1 आणि इथे हे स्टँडर्ड फॉर्म मध्येच आहे.
that is x minus 1 by 2 y equals to 1 by 2. हे झालं इक्वेशन 2. डायरेक्टली मी हेच लिहिणार कंपेअर इक्वेशन 1 विथ a1x plus b1y plus equals to c1. तर तुम्हाला मिळणार a1 equals to 2, b1 equals to 3 and c1 equals to 2. Similarly, second equation ला कंपेअर करा a2x plus b2y plus equals to c2 सोबत. तर तुम्हाला मिळणार a2 equals to 1, b2 equals to most important 1 by minus 1 by 2 and c2 equals to 1 by 2. किंवा तुम्ही काय केलं असतं या इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं असतं तरी चाललं असतं. तर पहा इथे ऍज इट इज ठेवलं तरी चालेल. तर d तुम्हाला मिळणार d equals to a1 b1 आणि इथे a2 b2. तर तुम्हाला काय मिळते पहा a1 ची व्हॅल्यू 2, a2 ची व्हॅल्यू 1, b1 ची व्हॅल्यू 3 आणि b2 ची व्हॅल्यू -1 by 2. आता याला सॉल्व करा. तर पहा सॉल्व केलं तर काय होईल 2 into -1 by 2 minus in bracket 3 into 1. तर काय होईल 2 2 कॅन्सल -1 आणि -3 इथे मिळणार -4. ही कशाची व्हॅल्यू d ची व्हॅल्यू. सिमिलरली आता मला पाहिजे dx. dx मध्ये काय इथे फर्स्ट कॉलम रिप्लेस करता d चा c1 c2 ने आणि इथे b1 b2 as it is. तर बघा c1 काय होता 2 आणि c2 आहे 1 by 2. 2 1 by 2. b1 काय आहे that is 3 आणि b2 आहे -1 by 2. 3 -1 by 2. अगेन याला सॉल्व करा. 2 into -1 by 2 minus 3 into 1 by 2. तर पहा काय होईल 2 कॅन्सल इथे आला -1 आणि इथे -3 by 2. आता याला सॉल्व करा तर किती होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करा -2 -3 upon 2 ते -5 by 2. ही कशाची व्हॅल्यू dx ची. सिमिलरली आता फाइंड करतो dy. तर फर्स्ट कॉलम ऍज इट इज d चा आणि सेकंड कॉलम रिप्लेस बाय कॉन्स्टंट. इथे a1 a2 c1 c2. a1 किती होता that is 2 आणि a2 होता 1. 2 1 and c1 c2 2 1 by 2. सॉल्व करा आगे that is 2 into 1 by 2 minus 2 into 1. 2 2 cancel इथे होता 1 -2 that is -1. ही झाली dy. therefore x equals to dx upon d. dx किती मिळालाय तुम्हाला -5 by 2 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू किती आली आहे -4. तर हे मायनस मायनस कॅन्सल होईल. तुम्हाला मिळणार 5 by 8. ही झाली x ची व्हॅल्यू आणि y equals to dy by d. dy ची व्हॅल्यू होती -1 आणि d ची व्हॅल्यू होती -4. तर तुम्हाला मिळणार +1 by 4. therefore solution is x, y equals to 5 by 8, 1 by 4. ठीक आहे. तर हे राईट सोल्युशन आणि तुम्हाला या टॉपिक वरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत.